तुमच्या राशीला हे रत्न वापरा, जीवनातील सगळ्या अडचणी होतील दूर. जय श्रीराम. आपल्या राशीचक्रामध्ये एकूण 12 राशी आहेत. त्यामधील कोणत्या राशीला कोणते रत्न वापरल्यास आपल्या अडचणी दूर होतील हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे. तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका आणि जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्या राशीसाठी कोणते रत्न आहे लाभदायक? रत्न घालणाऱ्यांना या गोष्टीची असावी माहिती. रत्नाचे एकूण 3 प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे: प्राण्यांच्या शरीरापासून मिळणारे गजमुक्त, कोरल इत्यादी रत्ने, वनस्पती रत्ने म्हणजेच वंशलोचन, तृणमणी, जेठ इत्यादी हे वनस्पतीपासून मिळणारे रत्न आहेत. तर खनिजे ही रत्ने नैसर्गिक निर्मिती म्हणजेच खडक, पृथ्वी, समुद्र इत्यादीपासून मिळणारे रत्न. प्राचीन ग्रंथांमध्ये 84हून अधिक प्रकारच्या रत्नांचा उल्लेख आहे. त्यापैकी काही नामशेष तर काही दुर्मिळ झाले आहे. मुख्यतः 9 रत्ने अधिक प्रचलित आहे. या 9 रत्नांमध्ये अनेक उपरत्न आहे. आपण रत्नांची मुख्यतः 3 वर्गात विभागणी करू शकतो. गजमुक्त, कोरल इत्यादी प्राण्यांच्या शरीरातून मिळणारे रत्न, वनस्पती रत्न म्हणजे वंशलोचन, तृणमणी, जेठ इत्यादी वनस्पतीपासून मिळवलेले रत्न, आणि खनिजे ही रत्ने नैसर्गिक निर्मिती म्हणजेच खडक, पृथ्वी, समुद्र इत्यादीपासून मिळतात. चला तर जाणून घेऊया काही मुख्य रत्नांची माहिती. कोरल. कोरललाच प्रवाळ असे देखील म्हणतात. मंगळ, मेष आणि वृश्चिक राशींच्या लोकांसाठी कोरल घालणे चांगले. प्रवाळ धारण केल्याने धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. पोलीस, सैन्य, डॉक्टर, मालमत्ता कामगार, शस्त्रे निर्माते, सर्जन, संगणक, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अभियंता इत्यादी लोकांना प्रवाळ परिधान केल्याने विशेष लाभ मिळतात. रक्ताशी संबंधित आजार, अपस्मार आणि कावीळ यावरही हे फायदेशीर मानले जाते. पण त्याचे तोटेही असू शकतात. जर कुंडलीनुसार प्रवाळ धारण केले नाही तर ते नुकसान देखील करू शकते. यामुळे अपघातही होऊ शकतो. त्याचा भार जोडीदारावर असतो असे म्हणतात. यामुळे कौटुंबिक कलह, कौटुंबिक मतभेद आणि वाणीदोष देखील होऊ शकतात. शनी आणि मंगळाचा संयोग असेल तर प्रवाळ धारण करू नये. त्यामुळे कुठलेही रत्न धारण करताना पहिले त्याचे योग्य मार्गदर्शन घ्यावे. ओपल किंवा डायमंड. वृषभ आणि तुळ राशीच्या लोकांसाठी हिरा घालण्याचा सल्ला दिला जातो. हिरा नशीब बदलवू शकतो. ते परिधान केल्याने देखावा, सौंदर्य, कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळते. मधुमेहामध्ये ते फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. लाल किताबानुसार शुक्र 3ऱ्या, 5व्या आणि 8व्या घरात असेल तर हिरा धारण करू नये. याशिवाय तुटलेला हिरा देखील हानिकारक असतो. पन्ना किंवा पाचू. मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांसाठी पन्ना घालण्याचा सल्ला दिला जातो. पाचू किंवा पन्ना धारण केल्याने स्मरणशक्ती वाढते. हाजमा चांगला बनवण्यासाठीही
पन्ना घातला जातो. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी पन्ना परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. बुधाची महादशा चालू असेल आणि बुध 8व्या किंवा 12व्या घरात बसला असेल तर पन्ना धारण केल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. मोती. चंद्र राशीच्या व्यक्तींनी कर्क आणि गुरु राशीच्या मीन राशीच्या लोकांनी मोती घालण्याचा सल्ला दिला जातो. ते धारण केल्याने मनात सकारात्मक विचार निर्माण होतात. मनाची चंचलता नाहीशी होते. मोती धारण केल्याने जुन्या आजारांमध्ये फायदा होतो. भयमुक्त जीवन आणि आनंद वाढतो. ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत चंद्र 12व्या किंवा 10व्या घरात असेल तर मोती घालू नये. शुक्र, बुध आणि शनी या राशीच्या लोकांनी मोती घालू नये असेही सांगण्यात आलेले आहे. अत्यंत भावनिक आणि रागीट लोकांनी मोती घालू नये. रुबी किंवा माणिक. सूर्य राशीच्या सिंह राशींसाठी माणिक परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. माणिक किंवा रुबी राजकीय आणि प्रशासकीय कामात यश देतात. जर त्याचा फायदा होत असेल तर तुमचा चेहरा चमकेल, नाहीतर डोकेदुखी होईल आणि कौटुंबिक समस्याही वाढतील. तुम्हाला अपयशाला सामोरे जाऊ लागू शकते. पुष्कराज किंवा पोखराज. गुरु किंवा गुरुची राशी धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी पुखराज म्हणजेच पुष्कराज घालणे चांगले. पुष्कराज धारण केल्याने कीर्ती मिळते. कीर्तीबरोबर प्रतिष्ठा येते. शिक्षण आणि करिअरमध्ये त्याचा फायदा होतो. मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी पुष्कराज घालण्यास त्यांना संतती, शिक्षण, संपत्ती आणि कीर्तीमध्ये यश मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पती धनु राशीत असेल तर पुष्कराज किंवा सोने फक्त गळ्यात घालावे, हातात नाही. हातात धारण केल्यास कुंडलीच्या 3ऱ्या घरात हे ग्रह स्थापित होतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार जर जन्मपत्रिका दाखवली नाही आणि तुम्ही तुमच्या मनाने पुष्कराज घालत असाल तर त्यामुळेही नुकसान होऊ शकते. वृषभ, मिथुन, कन्या, तूळ आणि मकर राशीच्या लोकांनी पुष्कराज घालू नये. नीलम. कुंभ आणि शनीच्या मकर राशीच्या लोकांसाठी नीलम धारण करण्याचा सल्ला दिला जातो. 5व्या किंवा 11व्या घरात शनी असेल तर नीलम धारण करू नये. म्हणूनच कुंडली तपासल्यानंतर नीलम धारण करा. हे एखाद्या व्यक्तीमध्ये दृष्टी, कार्यक्षमता आणि ज्ञान वाढवते. त्यामुळे माणसाला पटकन प्रसिद्धी मिळते. पण जर नीलम मानवाला लाभदायी नसेल तर सुरुवातीच्या लक्षणात विनाकारण हातपाय दुखणे, बुद्धी विनाशी होऊ लागणे, हळूहळू संघर्ष वाढू लागतो आणि माणूस स्वतःच्याच जाळ्यात अडकतो. म्हणजेच समस्या वाढू लागतात. गोमेद. राहूसाठी गोमेद धारण करण्याचा सल्ला दिला जातो. गोमेद धारण केल्याने नेतृत्व क्षमता वाढते. असे म्हणतात की गोमेद काळ्या जादूपासून संरक्षण करते.
अचानक नफा मिळवून देतो आणि अचानक झालेल्या नुकसानापासून देखील संरक्षण करतो. ज्योतिषशास्त्रानुसार राहू 12व्या, 11व्या, 5व्या, 8व्या किंवा 9व्या स्थानी असल्यास गोमेध धारण करू नये, अन्यथा नुकसान होईल. गोमेध न मानवल्यास पोटाचे आजार, आर्थिक नुकसान, पुत्रप्राप्ती न होणे, व्यवसायात तोटा, रक्ताचे विकार याशिवाय आकस्मिक मृत्यू ओढवतो असे सांगितले जाते. लहसुनिया. केतूसाठी लहसुनिया धारण करण्याचा सल्ला दिला जातो. त्याला संस्कृतमध्ये वैदूर्य म्हणतात. व्यवसाय आणि कामात लहसुनिया धारण केल्याने लाभ होतो. ज्योतिषशास्त्रानुसार केतू 3ऱ्या आणि 6व्या घरात असल्यास लहसुनिया धारण करू नये, अन्यथा नुकसान होईल. ज्योतिषशास्त्रानुसार दोषपूर्ण लहसुनिया गोमेध सारखेच नुकसान देतात. अशाच प्रकारचे वेगळे व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद. नमस्कार. जय श्रीराम.